की जान था, नाम हिंदुस्तानी जिनका मजहब हिंदुस्तान था। रक्त से रंग देते थे धरती को आर्यों की ललकार पर, जय हिंद का नारा लिखा था जेलों की दीवार पर। बदन पे बनती थी बेड़ियां मगर दिल अभी आजाद था, रक्त के अंतिम बूंद में भी भारत जिंदाबाद था। इस भारत में माओ ने भी सीने पे गोलियां खाई है, बेटे लटके फंदों पर, तभी तभी तो आजादी आई है। मी निवेदिता तायवाडे या राखड देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा, भारत देशा, भारत माता, माँ भारती की संतान। आणि हीच माझी खरी ओळख आहे। आज जगाच्या पाठीवर कोणत्यात जरी मी गेली, माझ्या हातात जरी जपानीज वॉच, अंगात जरी अमेरिकन शर्ट आणि पायात जरी रशियन शूज असला, तरी माझी ओळख फक्त आणि फक्त एक भारतीयच असणार आहे। आज आपण स्वतंत्र झालो कारण कोणीतरी आपल्या या सुवर्ण दिवसांसाठी त्या इतिहासात स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे। आज आपण आनंदाने हा स्वतंत्र उत्सव साजरा करू शकतो कारण कोणीतरी तुमच्या या आनंदासाठी इतिहासात स्वतःच्या आनंदाचं बलिदान दिलेलं आहे। पण कालांतराने आम्ही या वीरांचं बलिदान विसरत चाललो आहोत का? हाच एक मोठा प्रश्न नव्याने आमच्या समोर निर्माण झालेला आहे। कारण आम्हा भारतीयांना देश, संविधान, तिरंगा, फौजी फक्त आणि फक्त 2 दिवस आठवतात। एक म्हणजे 15 ऑगस्टला आणि दुसरं म्हणजे 26 जानेवारीला। 15 ऑगस्टला आम्ही जगाला ओरडत सांगत असतो की आम्ही आज स्वतंत्र झालो आणि 26 जानेवारीला जगाला ओरडून सांगतो की आम्ही या देशातलं सर्वात मोठं लोकतंत्र आहे जिथे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई एकत्रितपणे जन्म घेतात। पण बदकिस्मती हो आमच्या भारताची की आज इथे जन्माला येणारा मूल, आज इथे जन्माला येणारे बाळ हे एक माणूस म्हणून जन्म घेत नाही, तो एक भारतीय म्हणून जन्म घेत नाही, तर तो हिंदू, मुस्लिम आणि सिख, ईसाई म्हणून जन्म घेत असतो। मित्रांनो, आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं कारण कोणीतरी स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता, कोणीतरी स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता तुमच्या माझ्यासाठी त्या सीमेवरती आजही लढत आहे आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांना आवाहन करतोय कि दुश्मनों सुन लो, कि दुश्मनों सुन लो हमें झुकना नहीं आता, कि दुश्मनों सुन लो हमें झुकना नहीं आता, तुम्हारी गोलियां कम है हमारी छातियां ज्यादा, हमारी छातियां ज्यादा। तर हेवा वाटतो मला अशा माणसांचा जी माणसं स्वतःच्या आधी या देशाचा विचार करतात। खरं तर हेवा वाटतो मला अशा माणसांचा जी माणसं तुमच्या आमच्यासाठी, ज्यांचं रक्ताचंही नातं नाही तरी ते आपल्यासाठी त्या सीमेवरती लढतात। आणि म्हणून या सर्व हिंदुस्थानाच्या सैनिकांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की क्यों 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 कोई सिपाही मौत से टकराता है? क्यों वो इस देश के लिए अपनी जान पर खेल जाता है? हम लोग ना उसके अपने हैं, ना दोस्त ना यार, फिर क्यों वो हमारे लिए अपने सीने पे गोली खा जाता है? इस क्यों का जवाब छपा है उस शपथ में जब इस देश का फौजी वर्दी पहनते वक्त उठाता है कि हम शपथ लेते हैं कि हमारे लिए सबसे पहले इस देश का ध्यान रहेगा और हम खुद से पहले इस देश का ध्यान रखेंगे और हर धर्म ग्रंथ से पहले हमारे लिए इस देश का संविधान रहेगा। हम शपथ लेते हैं कि हम इस दुनिया में कहीं भी रहे पर हमारे दिल में हमेशा हिंदुस्तान रहेगा, हमेशा हिंदुस्तान रहेगा। एवढा शौर्य, एवढा धाडस, एवढं येतं तरी कुठून वहे? कुठून येते सारे? हे येते त्या इतिहासात, ज्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरून ठेवलेलं आहे की नेशन फर्स्ट, सेल्फ लास्ट। हे ते त्या राजाकडून, हे ते त्या तानाजींकडून, हे ते त्या बाजीप्रभूकडून, हे ते त्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरूकडून ज्यांनी तुमच्या माझ्यासाठी त्या सीमेवरती या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहे। मित्रांनो, लक्षात घ्या की 150 वर्षाचं पारतंत्र्य आपण भुगतले, पण ही पारतंत्र्य भुगतण्याची पाळी आपल्यावर का आली? का? फिरंगी हे 1497 मध्ये या भारतात आले। 1600 मध्ये त्यांनी वखारी स्थापन करण्यास सुरुवात केली आणि 1857च्या लढ्यानंतर खऱ्या
स्वतःच्या राजकारणात नाक खुचवायला सुरुवात केली. आणि याच्यावरून मला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे की आतापर्यंत असलेल्या राज्यकर्त्यांना ही इंग्रज भीत होती. आणि बघा ना, इंग्रजाचा शेवटचा सेक्रेटरी फिलिप नॉसेल हा या भारतात येतो आणि त्याला स्वतःलाच असा प्रश्न पडतो की आमच्यासारखी लोक या भारतात कशी काय राज्य करू शकली हो, कशी काय. तो असं स्टेटमेंट करतो की या भारतात जर मला कोणत्या राजाने प्रभावित केलं असेल ना तर तिसरा नंबर अकबराने केलेला आहे, दुसऱ्या नंबरवर रणजित सिंहाने केलाय आणि पहिल्या नंबरवर या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले. प्रश्न असा निर्माण होतो की पहिल्या नंबरवर छत्रपती शिवाजी महाराजच का? तर तो समोर म्हणतो की या जगात या देशात जर कोणत्या राजाला कळलं असेल ना की सैन्य हे फक्त आणि फक्त पोटाच्या बळावर चालतं तर ते फक्त आणि फक्त कळलंय या छत्रपती शिवाजी महाराजांना. तो समोर असंही म्हणतो की जर का छत्रपती शिवाजी महाराज या देशात काही काळ आणखी जगले असते ना तर या देशावर पारतंत्र्य करण्याची, या देशाला गुलामीत ठेवण्याची पाळी आमच्यावर आलीच नसते. पण हे आम्हाला कधी कळणार आहे जेव्हा आम्ही इतिहास वाचू. पण इतिहासाचं आणि आमचं नातं दूर पर्यंत नाही, कारण आम्हाला इतिहासासोबत, फ्रीडम फायटर्स सोबत, देशभक्तांसोबत काहीही घेणं देणं नसतं. आज आपल्यासाठी ते सीमेवर ते सैनिक जीवाची पर्वा न करता ऊन, रात्र, दिवस, हिवाळा, अखंड दिवस, अखंड देश, अखंड वर्षभर ते तिथं तुमच्या माझ्यासाठी स्वतःची सेवा देत असतात. ते त्यांचा परिवार सोडून तिथे जात असतात. त्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यांचीही पर्वा नसते. पण का? त्या सैनिकांना भावना नसतात का की त्यांना त्यांचा स्वतःचा परिवार नसतो, की त्यांना नातीत जपता येत नाही? अहो, त्यांना